की वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला नेमकं काय दिलं? रामदास तुकोबाराय होते हा ही नाण्याची एक बाजू आणि शक्ती म्हणून शिवाजी महाराज होते नाण्याची बाजू. शहाजी महाराजांचं फार मोठं योगदान आहे किंवा ना स्वराज्य संकल्पक म्हटलं तरी चालणार. समाजाची श्रद्धा की एका घोड्यावर माऊली बसली आहे आणि जो ध्वज आहे तो छत्रपतींचाच आहे. संभाजीराजांचा त्याग वाया गेला नाही याचे कारण बलिदान महासंवाद जे पाळतात ते त्याचं फार मोठं उदाहरण आहे. की शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं जी भक्ती शक्ती संकल्पना आहे, तरुणांना नेमकं काय संदेश देतं? संभाजीराव भेडी होऊ शकतो शिवचरित्राचा आणि हिंदू संस्कृती जपण्याचं कार्य करत आहे. तर त्यांच्याकडे आपण कशा पद्धतीने पाहतात त्यांच्या कार्यात? आजकाल संभाजी मला आठवतं त्यांची ती मोहीम असते गडपोट चरित्र उच्चारण्यापेक्षा तरुणांनी आचरण करा. त्यांना फोटो सिंहासन देण्यापेक्षा आमचा जो जरीपटका आहे तो देहूकरांच्या निर्मित आहे. मराठी छत्रपतींचं राहिलेलं कार्य खरं बाजीराव पेशव्यांनीच केलं की दिल्ली ताब्यात घेणं. आणि बाजीराव पेशव्यांचं उदाहरण द्यायचं झालं तर ते ब्राह्मण असून सुद्धा दररोज आंघोळ केल्यानंतर भस्म लावल्यानंतर रायगडची माती कपाळाला लावली. होळकरांनी जे मध्य प्रदेशात थोडं अटकेपार केलं त्यांनी मदतच केली आणि त्यांनी केलेल्या उपकाराबद्दल हैबतराव बाबा दिंडीचे मालक असल्यामुळे शिंदेची जिथं छत्री म्हणजे समाधी आहे तिथं सगळा सोहळा थांबतो. की वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला नेमकं काय दिलं? संस्कार, समाजकारण, राष्ट्रप्रेम की काय वेगळं? सगळंच दिलं. सामाजिक समता दिली, हा अशिक्षित सुशिक्षित भेद मोडला, हा सर्वांना एका झेंड्याखाली एक केलं आणि सामूहिक जीवन विश्वबंधुत्वाचं कसं जगावं हे वारकरी संप्रदायाने शिकवलं. गरजा कमीत कमी कशा ठेवाव्यात बरं. आणि आपलं आयुष्य इहपर चांगलं व्हावं. इह म्हणजे इथलं इथलं. आणि पारलौकिक जीवन आहे ते सुद्धा चांगलं व्हावं याकरता एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. सगळीच खट नट चांगला सुशिक्षित अशिक्षित श्रीमंत गरीब स्त्री पुरुष राजा रंग कळलं का नाही, त्या सगळ्यांना एकत्र येण्याचं काम जर कोणी केलं असेल आणि ती हाक मारलेलीच आहे, या रे लहान थोर कसली जात असू दे याती भलते नारी नर. स्त्री पुरुषही भेद ठेवला नाही. सांगायला सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल की आपण घरात प्रायव्हसी पाळतो पण सोहळ्यात एका तंबूत मध्ये पिशव्या ठेवून एका बाजूला पुरुष झोपलेले असतात आणि एका बाजूला स्त्रिया झोपलेल्या असतात. पण जो संयम आहे समता आहे ती पाळली जाते. लक्षात वा छान. म्हणजे वारीनं आपल्याला नुसती जगायला शिकवलं नाही तर कसं जगायचं कसं जगायचं हे कमी शिकवलं. गोष्टीत. कमी गोष्ट बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये संतांच्या विचारांचा आणि वारकरी परंपरेचा किती प्रभाव आहे? मोठा प्रभाव आहे. किंबहुना रामदास तुकोबाराय होते हा ही नाण्याची एक बाजू बरं. आणि शक्ती म्हणून शिवाजी महाराज होते नाण्याची दुसरी बाजू. बरं. याशिवाय होत नाही. म्हणूनच निगडीला भक्ती शक्ती जे केलेलं आहे हा प्रतीक आहे की? तेच आहे. आणि शिवाजी महाराजांचं युद्ध झालं त्यामुळेच धर्माचं रक्षण झालं. बरं. आज आमच्या देवळाचे जे कळस आहेत बाईच्या डोक्यावर तुळस आहे. वा. कळलं का? पहा आम्ही जे भजन कीर्तन करतोय ह्याला कारण छत्रपती. तशी परिस्थिती बघली तर मी इतिहासाचाच विद्यार्थी आहे. MA इतिहास लेखन शास्त्राचा विलिंग्डनचा. हा. माझ्या परिस्थितीनं आमच्या घरातल्या आमच्या आईनं मला शिकवलं, वडिलांनी शिकवलं. तर इतिहास लेखन शास्त्राच्या दृष्टीनं शिवाजी महाराजांचं योगदान फार मोठं. बोलू नये जर शिवाजी महाराज नसते तर काहीतरी वेगळंच आपल्याला चित्र महाराष्ट्राचं दिसलं असतं. त्यांच्या नावात एवढी ताकद होती की बऱ्याच सत्ता त्यांच्या नावाला घाबरत होत्या. कारण त्यांच्या शाहूला शिवाजी नाव ठेवलं होतं. पण ते जो काही मनुष्य होता तू शिवाजी नाहीस म्हणले, तुझे आजोबा होते, तुझं नाव साऊ ठेवूया हे जरी त्यांनी गोलमाल केलं असलं तर भीती काय नावात काय, तर नावात काय नाही एक आहे. दुसरी गोष्ट उत्तरेत मथुरेत द्वारकेत
काशीला विध्वंस झाला, अयोध्येला. दक्षिण भारतात ही गोष्ट घडली नाही. याचं कारण छत्रपती. नुसते छत्रपती नाहीत, पूर्वीचे यादव, देवगिरीचे यादव, हा. शहाजी महाराज, मालोजी राजे. कारण शहाजी महाराजांनी एकट्याने निजामशाही सांभाळली होती, बरोबर. बाई असून, चांदबेबी असून. हे जे कारण आहे, केवळ आपण शिवाजी महाराजांना बघतोय, ताजमहाल वरनं बघतोय, संगमरवरी, खाली पायाचे दगड बघत नाही. लोकांनी सवय वरची इमारत बघायची, बरोबर. पण पाया मजबूत आहे. शहाजी महाराजांचं फार मोठं योगदान आहे. किंवा ना स्वराज्य संकल्पक म्हटलं तरी चालणार नाही. कुणाला? शहाजी महाराजांना. लक्षात ठेवा. आईसाहेबांचं तरी आहेच, राजमातेचं म्हणजे जिजाबाईचं, प्रश्नच नाही. पण इतिहासाचा एक नियम आहे की इतिहासात पुनरावृत्ती होत असते. बरोबर. माझं अजून आव्हान आहे, आणि आमच्या एका वारकऱ्यानं ज्ञानोबारांचं चरित्र लिहिले, त्यात सुद्धा लिहिले, पूर्वी घडलं राम मंदिराचं, आता घडू नये याची दक्षता आपण घ्यायची. अर्थ कळला? पुन्हा परकीय सत्तेनं तोंड वरत काढता कामा नये. हाच इति अधिक ह अधिक आस म्हणजे इति. आणि इतिहासाला एक शाप आहे की यादवांचं राज्य देवगिरीचं गेल्यानंतर 300 वर्ष महाराष्ट्र अंधारात होता. पुन्हा शिवाजी जन्माला. बरोबर. काळ त्या मानानं त्या पुरुषाची निर्मिती करत असतो. बरोबर. समाजाला गरजच होती, छत्रपती पाहिजेच होते, ते काळाने दिले. छत्रपती शिवाजी महाराज आणि विठ्ठल भक्ती यांचे नाते आपण कशी समजावून सांगाल आम्हाला? शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचा जर हेतू बघितला, कळत का, एक तर ते श्रीमंत योगी होते, यशवंत कीर्तिवंत, जाणता राजा होता. अर्थ कळला का? आणि महाराजांच्या नंतर सुद्धा संभाजीराजांचा वध, राजारामाचा अकाली मृत्यू, अशा सगळ्या गोष्टी घडत असताना सुद्धा स्वराज्य जर तारलं कोणी असेल तर ताराबाई साहेब. आणि दुसरी गोष्ट, कोणतीही अकॅडमी नसताना अलीकडच्या भाषेत, मी शिक्षक आहे, मी हाडाचा शिक्षक आहे, मी हाड मोजला असं नव्हतं, हाडाचा शिक्षक आहे, परंतु महाराजांनी मावळ्यांना जे शिक्षण दिलं, त्या संताजी आणि धनाजी घोरपडे, आणि तिथनं पुढे जी पिढी निर्माण झाली, महाराष्ट्र माझा हा जो काही शब्द राहिला, त्यामध्ये ते तर आहेच. पण आज 1818ला शेवटी इंग्रजांनी मराठ्यांच्या हल्ला केला, लवकर घेतला नाही. 1818ला हल्ला झाला आणि 1857 बंद झाला. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारात शिवाजी महाराजांचा आहे, शाहू महाराजांचा आहे, ताराराणीचा आहे, अहिल्याबाई होळकरांचा आहे. मग तुम्ही मला प्रश्न विचारला काय सहाय्य झालं, तर आता जो जरीपटका आहे तो देहूकरांच्या दिंडीत आहे मराठ्यांचा, जो अटकेपार गेला तो एक महत्वाची बातमी. आणि आता सोहळ्यात एकावर समाजाची श्रद्धा आहे की एका घोड्यावर माऊली बसलेली असते, आणि जो ध्वज आहे तो छत्रपतींचाच आहे. आणि ते नष्ट झाल्यावर पेशव्यांनी वारकरी संप्रदायाची एकदा दिंडी बघितली, पेशवे पंढरपूरला आलते, आणि पेशवाई नष्ट झाली ती, म्हणजे मराठ्यांचं राज्य खालसा झालं. तर त्यांनी ते दिंडीतलं वैभव बघितलं, टाळ, विणा, पकवाज, झेंडे, ते गरुड टक्के, पताका इतक्या मोठ्या, आणि स्वाभिमानानं चालले. मग त्यांनी तो दान दिला आम्हाला, मराठ्यांचा जो जरी पटका अटके पार गेला. छत्रपतींचं राहिलेलं कार्य खरं बाजीराव पेशव्यांनीच केलं की दिल्ली ताब्यात घेणं, लाहोर पर्यंत जाणं, हे जे काय केलं. कारण बाजीराव पेशव्यांचं उदाहरण द्यायचं झालं तर ते ब्राह्मण असून सुद्धा दररोज आंघोळ केल्यानंतर, भस्म लावल्यानंतर रायगडची माती कपाळाला होता. मला यातनं काय बोलायचं आहे की तुम्ही देहू संस्थानला जर बघितलं, आळंदीला जर बघितलं, फार चांगला प्रश्न विचारलाय. एक लक्षात घ्या, ज्या तुकोबरायांना कळस म्हणता ते जावडीचे मोरे घराण्यातलंच घर, त्यांचं मूळ चंद्रगुप्त मौर्य. त्यांच्या घरात सरदारकीच होती, खानदानी वैभव होतं. ज्ञानेश्वर महाराजांचा गाभारा एकट्या तुकोबरायांनी बांधला, कोणताही निधी न घेता, सार्वजनिक राजकीय कोणताही निधी न घेता. मी स्वयं पाळून बोलतोय की कोवर्गणी देव नाही, घराने मोठं होत छात्र त्याच्यात, त्यामुळे त्यांनी स्वतः बांधला. ही इंग्रजांनी शोधून काढलं आणि आत दिली. मुंबई गॅजेट की कोणाकडनं 5 पैसे मागता, हे तुकोबरायांनी केलं. तुकोबरायांच्या पालखी सोहळ्या करतात किंवा आळंदीत जसं जसं मराठ्यांना काही काही पदव्या मिळत गेल्या, पद मराठ्यांना, तसं तसं ते आळंदीला येत असं. कोणी पान दरवाजा बांधला, कोणी पुढलं महाद्वार बांधलं, कोणी काय केलं.
आज शिंदे छत्री म्हणून आहे वानवडीला, तिथं आरती होती आता झाली असेल वानवडीला. महादजी शिंदिया ते इथलेच आहेत, या सातारपासून बोलतो ते गाव आहे, ते कोण करा महादजी शिंद्यांचं. तर हैबतराव बाबा हे त्यांचे सरदार. शिंदे स्वतः विना घेऊन भजन करत असत. महादजी शिंदे घराण्याचे संस्थापक, कळलं का पा? हा, आणि त्यांनी फार मोठं सहकार्य केलं वारकरी ते वारकरी होते. कोण? महादजी शिंदे. आज मराठी दौलतीची जी धनी आहे, पंढरपूरला गेल्यानंतर एक द्वारकाधीशाचं मंदिर दिसतंय, शिंदे सरकार वाडा, आणि लगेच बाजूला होळकर वाडा. शिंदे होळकरांनी जे मध्य प्रदेशात थोडं अटकेपार केलं, त्यांनी मदतच केली. आणि त्यांनी केलेल्या उपकाराबद्दल हैबतराव बाबा दिंडीचे मालक असल्यामुळं शिंदेची जिथं छत्री म्हणजे समाधी आहे, तिथं सगळा सोहळा थांबतो. ते केवळ हैबत बाबामुळं. आणि त्या कृतार्थतेच्या भावनेनं तिथं आरती होती. की मराठ्यांनी छत्रपतीनेच नाही, छत्रपतीने तर जमिनी गोडं पिढे दिले, ते तुम्हाला दिले मी, ते दाखवा तुम्ही. शाहू महाराजांनी मदत केली, संभाजीराजांनी केली, ताराराणींनी केली, सगळ्यांनी मदत केली याला. आणि त्याचा ऐतिहासिक पुरावा आळंदी देऊला आहे. माझं बोलणं लक्षात आलं. हैबतराव बाबा हे सरदारच होते. दुसरी राजकीय गोष्ट म्हणजे त्या काळात फ्रेंच कवायती शिक्षण महादजी शिंद्यांनी दिलं आपल्या मराठ्यांना. त्या काळात मी काय बोलतोय, मराठ्यांचा काळ ध्यानात घ्या. 1630 ला शिवाजीचा जन्म आणि 1600 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. इंग्रज आलेले, राजियाने म्हणजे ज्याच्याकडे दर्या तो मालक. आपण महाराष्ट्रात बसलोय, एवढ्या भारतात एवढ्या राज्याला राष्ट्र हे संबोधन कुठे असेल तर महाराष्ट्रात. महाराष्ट्र. एकाच राज्यात 4 राजधानी आहेत अप्रत्यक्ष. कोकणची मुंबई, पश्चिम महाराष्ट्राची पुणे, विदर्भाची नागपूर आणि मराठवाड्याची संभाजीनगर. असे 4 असताना राज्य कुठलं असेल आणि दर्या कुणाला असेल, दर्या म्हणजे अरबी समुद्र तो. आणि त्यावेळेस छत्रपती म्हणले ज्याच्या दर्या ताब्यात त्याच्या देश ताब्यात. हे शिवाजी महाराजांनी त्या आवड. तुमच्या काही बोलणं लक्षात आलं. सगळ्यांनीच संप्रदायाला सहकार्य केलं आणि भक्तीची. आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची, संप्रदायाच्या दृष्टीनं कालमानानं युद्ध संपली. आज आपण म्युझियम मध्ये बघतोय भाला केवढा होता, ताराबाई कुठे. पण वारकरी संप्रदायात रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. जो वारकरी जीवन जगतो, किंबहुना या देहाला जे सतीश म्हणतात, ते जरा त्याला घरात दारात समाजात तोंड द्यावं लागतं. मी काय बोलतोय कळतंय. रात्रंदिवस आम्हा म्हणजे साधकाला, की वारी म्हणजे साधनाच आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. हे काही हवाई युद्ध नव्हतं, होमवरचं बंदर नव्हतं. जन मन रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग आणि मन. आतलं जीवन एक वेगळंच असते, कुणाचे प्रायव्हसी जीवन वेगळं असतं. समजा एखादा अधिकारी आहे, वर्दीतलं जीवन वेगळं आणि माणूस म्हणून त्याचं जीवन असतं ते कोर्टाला खाकारल्यानंतर दंड आहे कोर्टापुढे. तर ते कोर्टाच्या घरात मंडळी कोर्टाला गबसा, तुम्हाला काही समजत नाही म्हणत असते, मग काही तो शिक्षा करत नाही उभा राहा. माझं बोलणं तुमच्या लक्षातच चाललं. आम्ही आदरणीय गाथा मंदिराकडे गेलतो परवा आमच्या फॅमिलीसमोर. आमची कन्याही भागवत करते, मंडळीचे अनुभव, आमचे सासरेही भागवत प्रवचन करतो. आणि दोन्हीकडनं मला हे संगम गंगा यमुनानी बोलते गुप्त सरस्वती. तर आमच्या मुलीनं विचारलं थोरल्या कन्येनं की महाराज वारीला जाणार का, वय 85. तर त्यांनी सांगितलं जाणार. आणि साधनात राहणं हेच वारकऱ्याचं महत्व. हीच व्हावी माझी आस, एका जन्मात नाही, जन्मोजन्मी तुझा दास. काय अपेक्षा आहे पंढरीचा वारकरी, वारी चुकवून येते हरी. मड झाकून जाणारी वारीला लोक आहेत. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनात भक्ती आणि धर्मरक्षण यांचा संगम कसा दिसून येतो? धर्मासाठी त्याग केला एक. याचं उदाहरण शिखांच्यातही घडलं. शिखांचा इतिहास बघितला तर गुरु तेज बहादूरची 2 मुलं याच माणसानं भीतीत चिनून मारली. तर तुझी मुलं सोडतो पण धर्म बदला. कळलं का बा? शिर दिया लेकिन सार नाही दिया. माणसाच्या जगात म्हटलं काय असेल तर धर्म, आणि सगळ्यात धर्म एकच, माणुसकी, जात आणि मानवता हाच धर्म.
सगळ्यात महत्वाची ही छत्रपतीने शिकवलं, संभाजीने तेच शिकवलं. त्या बलिदानात गवताला सुद्धा भारी फुटली आणि 23 वर्षात पुन्हा तिकडे जाता आलं नाही. लक्षात ठेवा. आणि ही पारख एका 6 वर्षाच्या मुलीत छत्रपतीने बघितली तळबीडला. हंबीरराव मोहित्यांच्या घरी गेले असताना ताराबाई लहान होत्या. ही मी सोन करून घेतोय असं तिखंड आलंय. करा म्हणले नाही. कोण? हंबीरराव मोहिते करा म्हणले नाही सरसेनापती. का? तर आपल्या राजा आम्हाला ही योग्य आहे, जाणता राजा, त्रिकाळदर्शी राजा असल्यामुळे म्हणजे छत्रपती. ती गोष्ट घडली आणि संभाजीराजांचा त्याग वाया गेला नाही याचं एक कारण की बलिदान मास म्हणून जे पाळतात हे त्याचं फार मोठं उदाहरण आहे. कोण पायात घालत नाही, कोण काय करत नाही, कोण मुंडन करत. आता माझे सगळ्यांनाच जे ऐकतात आणि तुम्हाला सुद्धा अनुकरण करण्यापेक्षा अनुसरण करा. देव देश आणि धर्मापायी प्राण घेत. 3 गोष्टी. देव आणि हे आम्ही अकॅडमिक शिकलो नाही, म्हणजे अकॅडमी वाईट आहेत असं नाही. मी शिक्षक आहे. आईच्या गर्भात उमजली झुंजाराची. अभिमन्यूचा वारस असल्यामुळं आम्हाला आमच्या जीन्स मध्येच ते जीन्स म्हणजे हार्मोन्स मध्येच आहे. बरोबर. की लढून मारावं, मरून लढावं, मरून उरावं हेच आम्हाला ठरावं. बरोबर. आम्हाला काय एक उदाहरण देतो 2 मिनिटं. तानाजीचं घोरपडीवर प्रेम होतं. घोरपडी सांभाळली होती. गडावर जाताना घोरपडीला दोर बांधला होता. इतिहास बोलतो. सहज मामा आले. मामा माहिती शरार मामा त्यांच्या घरात आले. तर त्यांनी विचारलं तानाजी कुठे गेले. तर रायबांना उत्तर देता आलं नाही, पण मातोश्री भाकरी करत होत्या. त्यांनी दुसरी बायको केली. ती बायको कोण? घोरपड. ते जातात तिच्याकडे लक्ष आहे. ते म्हणजे हे का? तर त्या स्वातंत्र्याचं वारं आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे शब्द आहेत. अजूनही महाराष्ट्रात शिवाजीचं वारं वाहतंय, पण कळणारा. आता सुद्धा नाही म्हणू नका. किंवा शिवजयंती साजरी केली म्हणजे शिव नाही. हा, अजून तुम्ही कोल्हापुरात जावा, अजून तुम्ही सातारला जावा. महाराज म्हणते की जय भवानी म्हणते की दुसरा शब्द येतो जय शिवाजी. मग त्यांच्या पुजाऱ्यांचं नाव येत नाही तुळजापूरचं. त्याचं कारण ते तुम्ही म्हटला की धर्मवीर बलिदान मास या अनुषंगाने एक प्रश्न आहे की शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं जी भक्तिशक्ती संगम संकल्पना आहे, तरुणांना नेमकं काय संदेश देते तुम्हाला काय वाटतं? स्पष्ट बोलतो थोडं. बोला. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. करा, पण शिवाजी महाराजांनी जे केलं त्यांनी करू दे काय करायचं. आपण आपल्या जेवढ्या धर्माला किंमत देतोच तेवढीच सगळ्यांना देऊन या जगात सगळ्यांनी व्यवस्थित जगावं. बरोबर. द्वेष करून काय होत नाही. बरं, आज पुढे जगापुढे इतिहास आहे. पहिली 2 महायुद्ध झाली, काय झालं? आता एक युद्ध झालं, तेच आहे. आता चाललंय इराणचं. तर त्या अनुषंगाने अनेक असा प्रश्न आहे की संभाजीराव भिडे गुरुजी आहेत, त्यांची वारकरी परंपरा आहे, शिवचरित्राचा आणि हिंदू संस्कृती जपण्याचं कार्य करत आहेत ते. तर त्यांच्याकडे आपण कशा पद्धतीने पाहता आणि त्यांच्या कार्यातून युवकांनी नेमकं काय शिकलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? चरित्र आदरणीय संभाजी भिडे गुरुजी मला आदरच आहे. त्यांची ती मोहीम असते बघा, गडकोट वगैरे सगळं बरोबर आहे. पण चरित्र उच्चारणापेक्षा तरुणांनी आचरण करावं हेच खरी शिवाजी महाराजांना आदरांजली ठरेल. की मराठी आमचा बाणा आणि शिवाजी आमचा राणा. तर त्यांना फोटोत सिंहासन देण्यापेक्षा अंतःकरणात द्यावं, व्यसनमुक्त वागावं. हल्ली जे काही वाईट प्रकार घडायला लागले स्त्रियांच्या बाबतीत, ते त्यांनी सुरतेत ते लूट गावल्यानंतर ती सुभेदाराची मुलगी अशीच आमची आई असते. बरोबर. आता जिजाबाई वाईट नव्हत्या, पण ती जशीच्या तशी तिला परत केली लेडीज बद्दल. कारण एक महाराष्ट्रच राज्य असं आहे की जिथं स्त्रिया अजून नोकऱ्या करतायत व्यवस्थित. त्याचं कारण शिवाजी महाराज. आता कुठेतरी क्वचित काहीतरी घडायला लागतं, ही गोष्ट वेगळी आहे, पण तितकं घडत नाही बिहार इतकं. आता बोलणं कळतंय का? अजून दक्षिणेत तसं काय घडत नाही. आज एका स्टाफ मध्ये लेडीज जेंट्स काम करते.
एखाद्याला काय म्हणतात तुम्ही, शाळा सुटल्यानंतर किंवा का ऑफिस सुटल्यानंतर यायला नसेल तर एखादा गिफ्ट देतोय. चला तुम्हाला शिवाजी महाराजांच्या काळात अशा घटना घडल्या होत्या. मला ते नेमकं पाटलाचं नाव येत नाही, अत्याचार झाला. प्रांजळचा पाटील. हा, प्रांजळचा पाटील. राज्याच्या पाटलाला तर त्याचे हात तोडले होते, पाय तोडले होते. चौरंगाला. चौरंग केला ते आता ती चौरंग म्हणजे, पण हात पाय तोडले होते. तर असे कायदे झाले, कारण जे आता कायद्याची शिस्तीम आहे त्याबद्दल न बोलणं चांगलं. बरोबर. की आज्यानं केस घातली तर नातवाच्या काळात नाही काढला. त्यामुळे आता जर जबरी शिक्षा, काय म्हणतो, कडक शिक्षा. जलद गती न्यायालयाचं हे सगळं नाही हा हा. अलीकडचं शिवाय जलद गती आणि गुन्हा झाल्याबरोबर जर शिक्षा केली. कारण आता कोरियामध्ये आमचे काही लोक जाऊन आले, तिथं सोनं पडलं तर घेत नाही, कारण शिक्षा जबरदस्त जाग्यावर शिक्षा आहे. त्यामुळे कोर्टात जाणं, पोलीस, रस्ता ते काय लागत नाही. म्हणजे एवढं जड असं ज्ञान आपल्याला महाराजांनी दिलं. आपण पण आज खऱ्या अर्थानं ते समजायला जरा अवघडच आहे आपल्या पिढीला. पण एवढं मोठं ज्ञान आपण हळूहळू शिकत आहे. आणि ह्या ज्ञानातूनच आपण त्यांच्या काळातली जी दिंडी, त्यांच्या काळात जी ज्ञानाची जी परंपरा होती, जी लोकधारा होती, ती आपण कुठेतरी आज विसरत चाललोय. खऱ्या अर्थानं आपण ती विचारधारा त्यांची शिकली पाहिजे. त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. आणि आपल्या ह्या पिढीनं अनुकरण करत भगवा झेंडा जसं त्यांनी आजपर्यंत आपल्यापर्यंत आणून दिला, भगवा ध्वज आपल्याला पुढेपर्यंत न्यायचा आहे. त्यामुळे आपण त्यांच्याकडून ज्ञान शिकलं पाहिजे. महाराज, खऱ्या अर्थानं तुम्ही जे आम्हाला दिलं, जे अमृत अगदी गोड होतं पण कडू होतं, पण आमच्यासाठी ते खूप मोठी गोष्ट होती. तर तुम्ही एवढं ज्ञान दिलं आणि इथून पुढे आपण येणाऱ्या आगामी काळात आपण अशाच वारकरी संप्रदाय, भक्ती ह्या गोष्टीबद्दल आपण थोडं पॉडकास्ट करत राहू. तर तुम्ही या सगळ्या दिलेल्या माहितीबद्दल खऱ्या अर्थानं आपला ऋणी आहे. मी परमार्थच केला, त्या परमार्थही मी ज्ञान घेतलेला माझ्या कुटुंबाचं सहकार्य. तर मी प्रपंच केलाच नाही, काय असेल तर मुलीने काय मंडळीनेच केलं. त्यामुळे मी ह्याला वाहून घेतलं, ह्याला कारण ते आहे, तर त्यांनाही झाली. म्हणजे खऱ्या अर्थानं मंडळी, तालुक्यातील महाराजांचे हे जे ज्ञान आहे, जुन्या काळातील अतिशय मूल्यवान आगरीकर संप्रदाय, आगरीकर संप्रदाय खूप मौल्यवान असा एक ठेवा आपल्याला आज मिळालेला आहे. तर आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा अशी मी विनंती करतो. आणि बघूया येत्या काळात आपण अनेक महाराजांच्या बरोबर एक पॉडकास्ट करू, असे एक शब्द ठेवतो मी आणि इथेच थांबतो. रामकृष्ण हरी. जय महाराष्ट्र. जय